नमस्कार मंडळी, ही आहे माझी आई. आज माझ्या घरी भेटण्यासाठी आले होते माझे आई-वडील. खूप दिवसांनी आलेले. आम्ही कोल्हापूरमध्येच राहतो आहे, पण जरा डिस्टन्स आहे. पण राहतो आहे कोल्हापूरमध्ये म्हणून रोज-रोज नाही भेटत आम्ही. आणि रोज भेटायला जाऊ पण मी स्वतःसुद्धा जात नाही आणि ते सुद्धा लोक जास्त येत नाहीत तिकडं. कारण एकाच गावात राहतो आहे म्हणून सारखं भेटल्यानंतर पण प्रेम कमी होतं आहे ना, म्हणून सारखं आम्ही भेटत नाही. कधीतरी आता मुलगी पण आलेली, त्यामुळं तिला भेटायचं पण होतं. तिला मुलगी पण घरी जाऊन तिकडं भेटून आलेली, पण तिचं पण एक काम होतं आणि जाता जाता भेटावं म्हणून आलेली घरी. आणि आज मी नाश्त्यासाठी उपीट बनवलेलं, पण आज तिचा उपवास होता त्यामुळे ती काय खाल्ली नाही. चहा फक्त घेतला. आणि उपीट जे मी मागच्या रेसिपी मी उपीटचे जे टाकलेलं ते वेगळं आहे आणि आज जे मी उपीट बनवलेलं ते मी वेगळ्या पद्धतीनं म्हणजे तुम्ही उपीटमध्ये आपण दरवेळी वेगवेगळ्या भाज्या पण टाकू शकतो. म्हणजे हिरवे वाटाणे, गाजर, कांदा, टोमॅटो हे सगळं आपण दरवेळी टाकतच असतो आहे. पण आज मी बिग बॉसमध्ये ना उषा नाडकर्णींनी उपीट बनवताना जे म्हटल्या होत्या की थोडं आलं आणि हिंग पण उपीटमध्ये टाकायचं असते. त्यावेळी टाकलेलं माझ्या आत्ता लक्षात आलेलं, म्हणून म्हटलं आज आपण उपीटमध्ये थोडंसं आलं आणि हिंग आणि थोडंसं दूध टाकून पण उपीट बनवून बघूया. मग पहिल्यांदा मी थोडंसं तूप टाकलं आणि थोडंसं 1-2 चमचे मी तेल टाकलेलं आणि उडदाची डाळ. कारण आता तेल मोदी साहेबांनी सांगितलं आहे म्हटल्यानंतर तेल कमी वापरायचं ना, मग तेल कमी वापरायचं आणि तूप थोडं जास्त वापरायचं. म्हणून मी तेल थोडं कमी घातले 2च चमचे. आणि आता जेवणात मी कमीच तेल वापरत असतो आहे. आपल्याला वेट लॉस करायचं आहे तर तेल कमीच करायला पाहिजेत. आणि वेट लॉस करण्यासाठी पहिल्यांदा तेल कमी खाणं गरजेचं आहे. तेल, साखर आणि मीठ हे तिन्हीसुद्धा कमीच आपल्याला वापरायला पाहिजेत. आणि तूप तापल्यानंतर उडदाची डाळ टाकलेली आहे. उडदाची डाळ पहिल्यांदा चांगली भाजून घ्यायची. खरपूस भाजली की इतकी मस्त टेस्ट येते ना. आणि तुम्हाला शेंगदाणे जर पाहिजे असतील तर शेंगदाणे टाका, नाही टाकले मी टाकलेले नाही आहेत. आणि कांदा टाकला आहे, टोमॅटो, मिरची, कढीपत्ता, आलं पण मी ह्याचंच म्हणजे टाकलेलं आहे तेलामध्येच चांगलं भाजण्यासाठी. आणि थोडासा हिंग पण टाकला आणि चांगला कांदा टोमॅटो सगळं व्यवस्थित छान पद्धतीनं भाजून घेतले. म्हणजे चांगलं पूर्ण कांदा असा भाजल्यानंतर जे तेल सोडायला लागल्यानंतर मग त्यामध्ये मी रवा टाकला आहे. पण एक लोक काय करतात, मी उपीटची रेसिपी वगैरे बघितल्यात किंवा मी स्वतः पण दुसऱ्यांच्या घरी बघितले उपीट बनवताना की हे सगळं कांदा वगैरे घालून झाल्यानंतर ते अगोदर पाणी ओततात आणि पाणी उकळल्यानंतर त्यात रवा घालतात. पण आमच्या घरी तर म्हणजे माझी आई वगैरे आम्ही उपीट जे बनवत असतो आहे त्यात अगोदरच रवा म्हणजे आम्ही रवा तूप टाकून पहिल्यांदा भाजून घेणार, पण कांदा टोमॅटो सगळं भाजल्यानंतर पण मी पहिल्यांदा रवा टाकतो आहे. पाणी कधीच टाकत नाही पहिल्यांदा. म्हणजे का मला माहीत नाही, पण पाण्याचा अंदाज समजा पाणी जास्त झालं आणि रवा कमी पडला तर, त्यामुळं मी तसं नाही करत. जितकं मी रवा घेतला आहे चांगला रवा भाजून, तो रवा घातल्यानंतरच वरून मी पाणी घालतो आहे. म्हणजे आपल्याला अंदाज पण कळतो आहे ना की आता आपण पाणी यामध्ये किती घालायचं आहे. गरम मी पाणी करून ठेवलेलंच होतं, पण अंदाजे मला कळते की आता आपण पाणी यात किती घालायला पाहिजेत. अंदाजानंच मी रवा पण घेतलेला आणि अंदाजानंच मी पाणी पण घेतलेलं असते. आणि थोडंसं दूध जे घालणार ते आपण ह्यातच पाण्यातच थोडंसं घालून पण ओतलं तरी चालतं आहे किंवा शेवटी जरी म्हणजे 5 मिनटं झाकून वरून थोडंसं दूध सोडलं तरी पण चालतं आहे. तुम्हाला जसं जमेल तसं, पण दूध थोडंसं टाकून तुम्ही उपीट करून बघा. म्हणजे एक वेगळी टेस्ट आणि जे बाहेर तुम्ही उपीट विकतचे जे खाताय त्या पद्धतीनं पण लागणार आणि वेगळी टेस्ट कर्नाटकमध्ये गेल्यानंतर जे तुम्हाला उपीट खायला मिळते ते असं काय इतकं टेस्टी लागतं आहे ते मला आज कळालं की ती तिकडची पद्धत आहे. की दूध हे आता पाणी मी जे गरम घातलं त्यामध्येच तुम्ही थोडंसं अर्धी वाटी दूध जरी टाकलं आणि मग ओतलं तरी पण चालतं आहे. पण मी काय केलं, अगोदर पाणी आणि कोथिंबीर वगैरे सगळी घालून घेतली आणि 5 मिनटं झाकून ठेवलं आणि त्यानंतर मग मी थोडंसं दूध वरून ओतलेलं आहे. म्हणजे दुधामुळं काय होणार, म्हणजे असं वेगळं टेस्ट पण येणार आणि ते छान पण लागणार. आणि असं काही म्हणजे फारच चांगलं, म्हणजे आपण दरवेळी जे उपीट बनवतो ते आणि हे बनवलेलं उपीट दोन्हीमध्ये फार फरक आहे. हे असं थोडंसंच दूध मी ओतलेलं आहे
ते तुम्ही गरम पाण्यात पण हे थोडंसं ओतलं तरी पण चालतं आहे. आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, व्हिडिओ शेअर पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.